हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजचा व्लॉग खूपच स्पेशल असणार आहे कारण हा आमचा 10th व्हिडिओ आहे. आणि आम्ही काहीतरी स्पेशल पण घेतलेला आहे जे आम्ही तुम्हाला दाखवणार दाखवणार आहोत. आहोत. आम्ही घेतला आहे DJI Osmo Pocket 3. हे आमच्या ब्लॉग साठी खूप आम्हाला असं वाटलं उपयोगाचं असेल, हो. कारण की यशला हे खूप टाइम पासून हवं होतं. मला माझा व्लॉग म्हणजे मी एवढे व्हिडिओज बघितले आहेत ह्याचे की मला हा घ्यायचाच होता. प्लस मला असं होतं की नुसतं ब्लॉगिंग साठी नाही घ्यायचा आहे, की मला मेमरीज पण हवे आहेत ह्याच्यामध्ये. आणि आयफोन मध्ये कसं होतं की आपली मेमरी फुल होऊन जाते. सो हा कॅमेरा मला घ्यायचा होता ज्याच्यामुळे मी ब्लॉगिंग करू शकू आणि आमचे मेमरीज बनवू शकू. मी आजचा प्लॅन असा आहे की आम्ही या कॅमेरानी आमचा फुल डे शूट करणार आहोत. थोडं टेस्ट करायचं आहे आम्हाला पण की कसं याचे फीचर्स आहेत वगैरे. सो आमचा हा व्लॉग असणार आहे ह्याच्यानी. म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेलच. आता आम्ही आयफोननी शूट करतोय आणि आता नेक्स्ट आम्ही ह्याच्यानी शूट करणार आहोत. सो तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये डिफरन्स कळेल. सो तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. हो, आणि तुम्हाला हा कॅमेराचं क्वालिटी कसं वाटतंय, किंवा तुम्हाला आमच्याकडून कसे अजून व्हिडिओज बघायला आवडतील. आणि तुम्ही जेवढे कमेंट्स करताल, जेवढं सांगताल की कसं हवंय, तर आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकू. हो, आणि सबस्क्राईब पण करा कारण खूप लोक सबस्क्राईब करत नाहीयेत. नाहीये. कारण आमचं ते आम्हाला मॅट्रिक दिसतं आणि खूप लोक करत नाहीयेत. सो प्लीज सबस्क्राईब पण करा आणि कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा. सो आता ओपन करूया ओपन करत हा हा कॅमेरा. मी खूप एक्साइटेड आहे. ब्रो वाव. थांब, हे काढता, हे काढूया. काढू. घेतला. हो. झालं. आता यश खूप ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्याच्या सेटिंग्स बघणार आहेत. सो आता आपण भेटूयात थोड्या वेळात. लेट हिम एन्जॉय हिज मुवमेंट. आणि खूप मला सगळं सेटिंग्स वगैरे याच्यामध्ये SD कार्ड पण टाकावं लागेल आपल्याला. ते पण आपण घेतलेलं आहे Amazon वरनं. सो आता आपण भेटूयात थोड्या वेळात. आता आम्ही चाललो आहोत मॉलला कारण शॉपिंग करायची आहे. शॉपिंग करायची आहे कारण आम्ही कुठेतरी चाललोय ते आम्ही आता नाही सांगणार आहे. आम्ही नंतर सांगणार आहे तुम्हाला की आम्ही कुठे चाललोय. हो, आज शॉपिंग आपण मेनली तन्वीची करणार आहोत. आणि माझी शॉपिंग ऑलरेडी लास्ट वीकेंड आम्ही केली होती, पण तेव्हा मला व्लॉग नाही करता आला. आम्ही कोलाबाला गेलो होतो आणि मी माझी शॉपिंग केली होती स्निचमधनं. स्निच आणि सोल स्टोअर. सोल स्टोअरमध्ये ॲक्च्युली यावेळेस आम्हाला जास्त कलेक्शन मिळालं नाही असं. हो, बट स्निचमधनं मी लिटरली 8 टी-शर्ट्स वगैरे उचलले. ऑफर वगैरे होती, सो मला खूप डिस्काउंट वगैरे मिळालं त्याच्यामध्ये. सो लव्हिंग दिस कॅमेरा. मला म्हणजे स्वतःला बघायला पण असं वाटतं, अरे HD दिसते की असं क्लिअर विजन येत आहे. सो व्हेरी फन. कोणाला तरी व्लॉगिंग करायचं नव्हतं, कोणीतरी खूप शाय होतं व्लॉगिंग करायला. दॅट्स मी. हो, कारण मी खूप शाय आहे. आणि मला हे खूप आधीपासून करायचं होतं. हो, यश ऑलवेज. बट दिस ड्रीम होतं माझं. गिम्बल एंड पॉइंट रीच. आय डोंट नो व्हॉट डज दिस मीन. गाईज, आम्ही ह्याचं अजून सेटिंग्स वगैरे अजून शिकतोय. कारण हा आमचा लिटरली हा फर्स्ट डे आहे. हा, युजिंग द फर्स्ट डे पण नाही, लाईक 1 hour. हो, आत्ताच ओपन थोडेफार. हो, चाललोय व्लॉग करायला. आणि अश्नीमध्ये बिटवीन, कारण की आमचं लंच पेंडिंग होतं म्हणून आम्ही थोडं रेडी झालो, लंच केलं आणि निघालो. लिटरली त्याला आता 100% चार्ज करून आम्ही त्याला निघालोय आत्ताच. हो, आणि मी आता त्याला फर्स्ट टाइम हातात घेतलाय. सो आय एम तो एक्स्ट्रीमली न्यू. याशी तरी 1 तास आधी घेतलाय, मी आता जस्ट हातात घेतलाय. सो मला असं नूब वाटते. मी टेक नूब. आपण त्याच्यावर नंतर बोलूयात. मुंबईमध्ये जर तुम्हाला सो आम्ही रिसेंटली इथे ट्राय केलं प्रशांत कॉर्नर. तिथे म्हणजे मला थोडीफार सिमिलर, म्हणजे पुण्याच्या टेस्टसारखी मला थोडीफार पाणीपुरी मिळते, म्हणून आम्ही इथे प्रेफर करतो खायला. पण तुम्हाला जर कोणते स्पॉट्स माहिती असेल मुंबईमध्ये जिथे बेस्ट पाणीपुरी मिळते, तर प्लीज आम्हाला सांगा. हो, कारण म्हणजे मला तर पाणीपुरी पगलू आहोत. तन्वीचं पाणीपुरी पगलू. आणि मला पण आता खूप असं क्रेविंग होते पाणीपुरी खायची. मला पण लाईक आमचं डाएट चालू आहे, बट आम्हाला खूप क्रेविंग्स होतात कधी कधी. एक्स्ट्रीमली फूडी.
या म्हणजे आम्ही लग्नानंतर एवढं वेट गेन केलं आहे. म्हणजे आम्ही जेवढी मेहनत लग्नामध्ये त्याला रिड्यूस करायला केली आहे त्याच्यापेक्षा एवढी जास्त आम्ही आता वाढलो आहोत. लग्नानंतर आम्ही पण एवढं असं weight म्हणतात gain ना केलंय. की लग्नानंतर यू गेन वेट बिकॉज यू आर हॅपी. That's true. हा तर होतं पण हॅपी असतो. That's our justification. की आम्ही झालो आहोत जाडे पण याच्यामुळे, हो. लग्नामुळे आम्ही कारण happy आम्ही आहोत. हॅपी आहोत म्हणून आम्ही जाडे. जाडे आहोत. बट नो, वी आर ट्राईंग इट बिकॉज असं नाही की फक्त बारीक होण्यासाठी, पण जस्ट हेल्थ पर्स्पेक्टिव्हनी आम्हाला दोघांनाही वाटतं की नाही फिट पाहिजे. फिटनेस पाहिजे आणि कारण- प्लस फिटनेसनी असं होतं ना की यू गेट कॉन्फिडन्स. करेक्ट. आणि माझं तर असं आहे की माझं यश तरी आजकाल जातो जिमला, म्हणजे थोडं डेली तरी तो ट्राय करतो जायला, पण माझं बिलकुल होत नाही कारण की माझं ऑफिस टायमिंग्स खूप हेक्टिक आहेत. आणि माझं ऑफिस वर्क आवर्स खूप विचित्र आहेत आणि सकाळी उठायला खूप कंटाळा येतो. तरी आम्ही ट्राय करणार आहेत की आम्ही लवकर उठू, लवकर Gym गोष्टी सुरू करू, जिम सुरू करू. बट बघूया. आम्ही आलोय वेस्ट साईडला. काहीच आपलं काम हे आहे, आपलं काम बॅग पकडायचं, ह्यांचं काम शॉपिंग करायचं. काय काय घेतलंय बघा बघायला. तन्वी घेऊन गेली आहे लिटरली 7 ते 8 कपडे. आपण बघूया तिला आता किती कपडे आवडत आहेत आणि ती किती घेणार आहे एक्झॅक्टली. अँड बाय द वे मला विचारायचं होतं की तुम्ही लोक काय करता यार, जेव्हा तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड जेव्हा ट्रायलला जात असते तेव्हा तुम्ही काय करता हे मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला कळत नाही आहे. मी आतमध्ये नाही राहू शकत कारण तिकडे खूप गर्दी आहे. मी इथे लिटरली वेस्ट साईडच्या बाहेर फिरतो आहे आणि टाईमपास करतो आहे. सो आता बघूया तन्वी काय करते, किती कपडे घेते वगैरे. यशला कसं वाटलं आज माझी शॉपिंग करून? तन्वीची मेजर शॉपिंग आता झालेली आहे ती. आता फक्त हो. बेसिक टी शर्ट्स बेसिक टी शर्ट्स आणि थोडंसं शॉर्ट्स वगैरे तेवढंच बाकी आहे. आय थिंक रेस्ट एव्हरीथिंग इज डन. या माझं पण आता थोडंसं बेसिक वगैरेच घ्यायचं आहे. आम्ही ऑन द वे आहोत टू वेरोनिकाज. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट बिकॉज मी यशकडून खूप ऐकलं आहे वेरोनिकाजबद्दल आणि त्याचे बर्गर्स वगैरे, पण आय हॅव नेव्हर गॉट अ चान्स. म्हणजे आम्ही आलो आहे तसं आम्ही बर्गर्स आय थिंक दोघांनी नाही खाल्लंय. Burgers खाल्लेच खाल्लेच नाही आम्ही सोबत एकदाही. नाही हो म्हणजे वडापाव खाल्लाय पण हा म्हणजे 6 months झालेत आम्ही बर्गर्सच नाही खाल्लं, एक सुद्धा बर्गर नसेल खाल्लं. आपण दर ब्लॉग मध्ये असं का करतो की आपण म्हणतो की आपलं डाएट आहे आणि आपण जातो खायला बर्गर. ॲक्च्युली आमचा बिलकुल मूड नव्हता, प्लॅन नव्हता. मूड पण नाही, मूड तर आमचा कायम असतो फास्ट फूड खायचा, पण आमचा प्लॅन नव्हता. आम्ही विचार केला काहीतरी हेल्दी बोल वगैरे घेऊ, पण आता एवढं लेट झालं आणि एवढी भूक लागली आहे ना. आणि म्हणजे आम्ही हेल्दी खाऊ शकतो असं नाही की, पण असं वाटतं की यार वीकेंड आहे काहीतरी म्हणजे खाऊया तसं म्हणजे वाटलं. आणि आम्ही फुल वीक मध्ये आम्ही पूर्ण चांगलं फॉलो करतो सगळं. हो. अँड देन वीकेंडला असं होतं की यार वीकेंड आहे तर काहीतरी तर खायला पाहिजे ना. आता एक्झॅक्टली. थोडंसं तरी जंक वगैरे थोडं चालतं ना वीकेंडला. वी हॅव अ बॅड न्यूज. वी वेंट टू वेरोनिकाज आणि वेरोनिकाज बंद होतं. हो म्हणजे ते जनरली बंद नसते ह्या टाइमला, बट कशामुळे तरी ते लवकर Independence बंद Day झालं. हां इंडिपेंडन्स डे आहे म्हणून ते बंद झालं लवकर आणि मला बर्गर आमचा खायचे होते. प्लॅन कॅन्सल झाला बर्गरचा. पण आता आम्ही पलेडियमला जातोय आणि आम्ही तिकडे शोधणार आहे बर्गर. बर्गर मी खाऊ घालणार आहे तुला. आणि गाईस shopping- प्रो टिप, जर तुमची वाईफ किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला बोलली की खाऊया काहीतरी तर खाऊन घ्या. जर तुम्ही नाही खाल्लं तर तुमची अशी अवस्था होऊ शकते. काय करतायत यश ते? बॉम्ब साठी चेक करताय. आम्ही दोघंच एक बॉम्ब आहोत. कुछ भी गाईस आम्ही आलोय टॅब म्हणून रेस्टॉरंटला. मला दुसरं काही मिळालं नाही, सो फायनली आम्ही आलो टॅबमध्ये. तिथे आम्ही फायनली बर्गर ऑर्डर केला आणि टाकोज ऑर्डर केले
मेक्सिकन बोल ऑर्डर. ही माझी कोल्ड कॉफी आहे. तन्वीची कोकोनट आईस्ड कॉफी आहे. हे डायनर आहे. टॅब फुल वाईब आहे याची. कसं अमेरिकन डायनर टाईपची छान वाटतं. वाईब आहे. आम्ही एक्सायटेड आहोत बर्गरसाठी. पोस्टाला बोल आलेला आहे गाईस. पहिले हा का आला गाईस. फायनली बर्गर आलेला आहे. आज खुश तो बहुत होंगे तुम. फायनली बर्गर मिळालेला आहे तन्वीला. स्ट्रॉबेरी पॉप्सिकल घेतलेली आहे आम्ही आज. गाईस But this is really good. It reminds me of those popsicle that you get outside. Very like very flavor, very refreshing. या खूप refreshing आहे आणि खूप yummy आहे. सो आता आय थिंक आमचं झालं आहे. आम्ही मोस्टली आता घरीच जाऊ. घरी जायला अजून अर्धा तास वगैरे लागेल. सो विल गो होम. So we will end our vlog right here. प्लीज लाईक सबस्क्राईब अँड कमेंट करून सांगा आम्हाला तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. सो आणि काय इम्प्रूव्हमेंट्स आम्ही करू शकतो. सो डू दॅट. आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. त्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं. सो डू लाईक आर व्हिडिओ. डू लिव्ह अस कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पण करा. Okay. बाय.